मी भूपेंद्र दशरथ पटेल, राहणार समशेरपूर, तालुका, जिल्हा नंदुरबार। मी 8 एकरमध्ये खरबूज लागवड केली आहे। लायलपूर व्हरायटी आहे आणि एक 1 जानेवारीला 4 एकर आणि 2 जानेवारीला 4 एकर असं दोन दिवसामध्ये 8 एकरची लागवड पूर्ण केली आहे। लागवड होऊन महिना झाल्यानंतर कोडक साहेबांची भेट झाली। ते आले, नेचर ॲग्रो ऑर्गनायझेशनची स्लरी त्यांनी रिकमेंड केली। त्यांनी सांगितलं की भाई टाका, तुम्हाला रिझल्ट जाणवेल। सुरुवातीला वाटत होतं की असे भरपूर येतात आणि काही, पण कोडक साहेबांशी मागचा अनुभव आमचा चांगला राहिल्यामुळे त्यांच्यावर विश्वास केला आणि त्यांची स्लरीचा उपयोग या इकडच्या 4 एकर क्षेत्राला केला आणि या 4 एकर क्षेत्राला काही केला नाही, म्हणजे एक्सपिरियन्स घ्यायचा होता म्हणून फक्त 4च एकरला केला। आणि आजच्या दिवशी प्लॉटची कंडिशन अशी आहे की ह्या 4 एकरमध्ये वेल पिवळे पडून थोडी कंडिशन थोडी डाऊन झाली आहे आणि इकडं सगळं हिरवगारपणा दिसतोय। फळामध्ये सेम साईजचे फळ, सेम सगळं, गरामध्ये फरक आहे, कलरमध्ये फरक आहे आणि गोडी आणि टेस्ट सगळ्यामध्ये फरक जाणवला आहे। मुख्यतः वेटमध्ये फरक आहे। तर स्लरीचा अनुभव चांगला आला आहे आणि आता पुढं केळी, पपईला निश्चितच त्याचा उपयोग आम्ही करणार आहे। इतर शेतकऱ्यांना सांगणार की कमी खर्चात जर उत्पन्न वाढवायचे असेल तर सरीचा उपयोग प्रत्येक शेतकऱ्यांनी करावा। नेचर ॲग्रोच्या स्लरीचा उपयोग करावा आणि एक वेळेस तरी अनुभव घ्यावा। तुम्ही पहिल्यापासून बघितलं का? हा प्लॉट पाहत होते औषध टाकताना, तुम्हाला हे फळ खाल्ल्यावर काय वाटलं का? चेंज काय वाटलं? चेंज वाटलं, एक थोडंसं नॉर्मल वाटला आणि एक गोडीत लागला। एक फिक्का वाटला? हा, एक थोडासा फिक्का वाटला आणि दुसरा गोड होता? हा, दुसरा गोड होता। भाई तुम्हाला काय वाटलं? भाई दोघं पण सांगा ना तुम्ही। मी बी पहिल्यापासून दोघं प्लॉट पाहत आहे। जे ट्रीटमेंट वाला प्लॉट आहे त्याचा घर थोडा जास्त आहे, गोडवा जास्त आहे। तुम्ही फळ खाऊन पाहिलं? हो, काय वाटलं? छान आहे। जे ट्रीटमेंट केलेले ते फळचा वेट पण चांगला आहे, घर चांगला आहे, स्वाद चांगला आहे। आणि ज्याला नाही केलेले ना ते असं फिक्कट साहेब, एक विशेष सांगावं असं वाटतंय की फळ कापायला आपल्याला अर्धा तास झाला आहे कमीत कमी दोघं। अर्ध्या तासामध्ये विदाऊट ट्रीटमेंट केलेला जे फळ आहे ते लूज झालं, लूज कापून। आणि जे ट्रीटमेंट केलेलं जे फळ आहे ते अजून बी टफनेस त्याच्यात टिकला आहे। म्हणजे त्याच्यातलं पाणी उडून गेल्यामुळे वजन कमी होतं, टिकवण शक्ती राहत नाही। हे लूज 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 हे बघा, हे फळ तसं. पाणी निघालं, त्याचं पण निघालं, पण ते टाईट आहे अजून। म्हणजे आता हे समोर ऑब्झर्वेशन आहे। बरोबर. म्हणजे तुम्हाला रिझल्ट परफेक्ट मिळाल्याने तुम्ही समाधानी आहे? समाधानी। थँक्यू. धन्यवाद।